बुलढाणा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचितनं पत्रकार परिषद घेतली। युती जाहीर करण्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं। मात्र काल बुलढाणा नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार लक्ष्मीबाई काकस यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला। मात्र यानंतर वंचितच्या डॉ. संगीता अर्जित हिरवळे यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यामुळे आता काँग्रेस उमेदवाराच्या समोर मोठा पेचही निर्माण झाला। तर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांच्या आदेशानंच हा अर्ज दाखल केल्याचं संगीता हिरोळे यांनी म्हटलेलं आहे। संपूर्ण राज्यात नगर परिषदा निवडणुकाची धूमधाम सुरू आहे आणि बुलढाणा जिल्ह्यातही सर्वात चर्चिली जाणारी नगर परिषद म्हणजे बुलढाणा नगर परिषदेमध्ये वंचितच्या उमेदवार उच्च शिक्षित असलेल्या या उमेदवार आहेत त्या डॉ. अर्जित हिरोळे आपल्यासोबत आहेत। ताई, काय म्हणाल? तुम्ही उच्च शिक्षित आहात, नगर परिषदेसाठी तुम्ही अध्यक्षासाठी अर्ज भरलेला आहे, कसं विजन आहे तुमचं? माझं विजन असं आहे की बुलढाणा हे शहर थंड हवेचे ठिकाण आहे। इंग्रजांपासनं हे शहर आहे, त्यांनी शासकीय विकास केलेला आहे इथे। पण मागील काळामध्ये जे प्रदूषण वाढलेलं आहे, जे नगरपालिकेच्या अंतर्गत येतात, आरोग्य सेवा, शिक्षण, त्यानंतर सार्वजनिक वाहतूक, कचरा व्यवस्थापन आणि मुख्यतः सांगायचं म्हणजे तर अतिक्रमणधारक जे आहेत, या सगळ्या समस्या आहेत या खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे झालेल्या आहेत। तर त्या मी व्यवस्थित करेन। आज मला वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एक संधी दिली आहे, तर त्या संधीचं सोनं मी नक्कीच करेन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।